पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे धरण 100% भरलंय। त्यामुळे खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्स पाणी पुरवठा मुठा नदीमध्ये करण्यात येतोय। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलंय। पुण्यातल्या पावसाची ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय, त्यामुळे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, खडकवासला धरण 100% भरलंय। त्यामुळे आता मुठा नदीमध्ये धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्याचीच ही दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत सचिन जाधव। सचिन, आपण पाहतोय पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, धरण पूर्णपणे भरलंय आणि आता विसर्ग देखील सुरू झालाय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतो की पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात जे आहे ते गेले काही दिवसापासून पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की आत्ता हा भिडे पूल जो आहे तो सध्या पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण खडकवासला धरण क्षेत्रातून जवळपास 27,000 क्युसेक्सनी पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडलेलं आहे आणि त्यामुळे हा नदीपात्राचा सगळा परिसर जो आहे तो दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून बंद करण्यात आलेली आहे। एकूणच मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळेही या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र आत्ता हा नदीचा दोन्ही बाजूचा परिसर जो आहे तो दुथडी ही नदी भरून वाहत आहे, मुळामुठा नदी। आणि पाऊस जो आहे तो खरं तर शहरात आज पहाटेपासून पाऊस काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता। तर धरण क्षेत्रात ही पावसाची चांगली हजेरी आहे, त्यामुळं पुणेकरांसाठी साहजिकच आनंदाची बातमी आहे, कारण पुणेकरांचा पाण्याचा मोठा प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे। कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण जे आहे ते संपूर्ण भरलेले आहेत आणि त्यामुळं मुळा आणि मुठा नदीमध्ये मोठा पाण्याचा विसर्ग केल्यामुळे शहरातील दोन्ही बाजूच्या जे खडकवासला धरणातून सोडल्यानंतर काही ठिकाणी वाहतूक जी व्यवस्था असते ती सध्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून बंद करण्यात आलेली आहे। एकूणच हा नदीपात्राचा डेक्कन परिसर आहे। डेक्कन परिसरातील हा भिडे पूल जो आहे तो प्रत्येक वर्षी खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे बंद करण्यात येतो। ही वाहतूक जी आहे ती सध्या बंद करण्यात आल्यामुळं काही वाहनं जी आहेत ती या नदीपात्रातील परिसरात अडकली होती, ती वाहनं बंद करण्यात आलेली आहेत आणि वाहनांचा रस्ताही सध्या बंद करण्यात आलेला आहे। कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी जी प्रशासनाकडून काळजी घेण्यात यावी ती काळजी जी आहे ती सध्या घेण्यात येते। साहजिकच पुणे शहराला आज पहाटेपासून जो पाऊस संततधार मुसळधार काही ठिकाणी सुरू आहे, त्यामुळं पुणेकरांचे सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी जी आहे ती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। मात्र पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की खडकवासला धरण क्षेत्रात असणारी सर्व धरणं जी आहेत ती सध्या मोठ्या भरलेले आहेत आणि पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे। साहजिकच या नदीतून जे पाणी खडकवासला धरण क्षेत्रातून मुळा मुठा नदीमार्फत खाली सोडण्यात येतं ते इंदापूर, दौंड आणि बारामतीमधील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो आणि साहजिकच अनेक भागामध्ये खरं तर पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस चांगला असला तरी काही भागात अजून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस नाही आणि त्यामुळे साहजिकच हा पाऊस। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय पुण्यामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू झालाय, शहरात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शहरातल्या मध्यवस्तीतला हा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय। तर आपण आता ही जी बातमी आहे ती बघतोय, खडकवासला धरणातून देखील विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलाय। खडकवासला धरणाच्या परिसरातली ही सगळी दृश्य आहे। खडकवासला धरण 100% भरलंय आणि त्यामुळे आता मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलाय। त्यामुळे नक्कीच सोलापूर जिल्ह्याला देखील लाभ या पाण्याचा सगळा मिळू शकतोय।